आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पनवेल तालुका दहीहंडी उत्सव 2025 भव्य उत्साहात साजरा करण्यात आला। या उत्सवात मनसे भव्य चषक पारितोषिक 5,999 रुपये जाहीर करून विजेत्या गोविंदा पथकाला प्रदान करण्यात आले। हा उत्सव प्लॉट नंबर 39 सेक्टर 3 करंजाडे चिंचपाडा पनवेल येथे पार पडला। या कार्यक्रमाला मनसे पनवेल तालुका उपाध्यक्ष चिंतामणी मुंगाजी प्रमुख पाहुणे उपस्थित होते। तसेच पनवेल तालुका अध्यक्ष रामदासभाई पाटील आयोजक म्हणून उपस्थित राहिले। यावेळी रामदास पाटील म्हणाले, स्वर्गवासी दी.बा. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मनसेच्या वतीने सातत्याने मागणी होत आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात कामगारांची भरती कंत्राटी पद्धतीने न करता कायमस्वरूपी करण्यात यावी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा। भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे। तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी एकदा स्टिकर लावून नामकरण आधीच केलेलं आहे। तर जे सत्ताधारी आहे तर सत्ताधाऱ्यांना समजायला पाहिजे, तुम्ही ज्या माणसाच्या नावावर सत्ता उपभोगता आतापर्यंत ज्या दी.बा. पाटलांच्या नावाने तुम्ही राजकारण करत बसले, ते जर तुम्ही नाव देऊ शकत नसाल आणि तुम्ही सत्तेमध्ये असताना केंद्रामध्ये पण त्यांची सत्ता असताना तर तुम्ही जर हे करू शकत नसाल तर आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना तुम्ही चुन्या लावता असं आम्ही सांगतो। आपल्या ज्या हे भूमिपुत्र आहे, भूमिपुत्रांचा एक आवाज, भूमिपुत्रांची शान, आपल्या रायगडचा स्वाभिमान म्हणजे अर्थात स्वर्गीय दी.बा. पाटील त्यांच्यामुळे भूमिपुत्रांना जे काय आज मिळालेलं आहे, त्या शेतकऱ्यांना जे मिळालेलं आहे। आणि जेव्हा हे आमदार निवडणुकीच्या पूर्वी त्या नावाचं राजकारण करून लोकांना जमवतात, भावनिक करतात, निवडून आल्यानंतर जेव्हा हे आता सत्तेमध्ये आहेत, प्रशासन देखील आहे, जेव्हा बोर्ड लावतात त्यावेळेस त्यांच्या काही डोळ्यांवरती काही पट्ट्या लावल्यात का? कुठे गेलं यांचं प्रेम? ज्या वेळेस बोर्ड लागले त्याच वेळेस या आमदारांचा आवाज उठायला पाहिजे होता। आज दुर्दैव आहे की यांचा आवाज उठला नाही। त्यामुळे आदरणीय राजसाहेबांच्या आदेशाने महाराष्ट्र सेनेच्या माझ्या तालुका अध्यक्ष असतील, आपण जिल्हाध्यक्ष साहेब असतील किंवा आपले शहरातले पदाधिकारी असतील, त्यांनी आवाज उठवला आणि भूमिपुत्रांना पुन्हा साथ दिलेली आहे। काय सांगितलं की आज दहीहंडी गोपाळकाळ्याची उठू दे, त्यानंतर स्थानिक भूमिपुत्रांच्या आज कोणी असेल, कोणी मोठा बलाढ्य उद्योजक असेल, त्याला न जुमानता भूमिपुत्रांच्या न्याय हक्काची हंडी आणि स्वर्गीय दी.बा. पाटील साहेबांच्या नावाची तिथे पाटी ही जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत यांच्या हंड्या फोडायला महाराष्ट्र सेना पूर्ण पनवेलसह रायगड जिल्हा, आम्ही दोन्ही जिल्हाध्यक्ष पूर्ण जिल्ह्यासकट मावळ्यांना घेऊन, महाराष्ट्र सैनिकांना घेऊन ही हंडी फोडायला सज्ज होतो। 100% आमच्या हक्काचं, आमच्या भूमिपुत्रांच्या जागेमध्ये एअरपोर्ट येतो आणि तिथे आमचे जो स्वाभिमान अभिमान आहे ते नाव नसेल तर लाज वाटली पाहिजे। या लोकप्रतिनिधींना राजीनामे दिले पाहिजे। काय नावाचं फक्त भांडवल करतायत की काय? ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याला आम्ही आज दिवस चांगला सणाचा आहे, परंतु कुठेतरी एक राग मनामध्ये आहे की ज्या आपल्याला जुन्या लोकांनी आपल्याला दिलं आणि त्यांच्यावरती आपण चाललेलो आणि त्यांच्या नावाचं विसर पडणं आणि राजकारणासाठी वापर करणं हे खूप बेशदायक आहेत। भूमिपुत्र यांना योग्य वेळी धडा शिकवतो। खरं तर दरवर्षी मला वाटतं आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी जेव्हा दहीहंडीला विरोध सरकारकडनं केला होता त्यावेळेस मला वाटतं ठाण्यामध्ये अविनाश जाधव असतील आणि पनवेलमध्ये आमचे रामदास पटेल असतील, संदेशभाई ठाकूर असतील, जेव्हा सरकारने विरोध केला होता तेव्हा मराठी सणांसाठी महाराष्ट्र सेना अविरतपणे या पनवेल तालुक्यामध्ये रामदासभाई पाटील यांचे तालुका अध्यक्ष यांच्या आयोजनामध्ये आणि चिंतामण मुंगाजी यांच्या सहकार्यातनं हे दोघे दरवर्षी दहीहंडी भरवतात। आपण पाहिलं असेल की अतिशय मानाची ही एक दहीहंडी असते। मी पाहतो की दरवर्षी मी येतो, असंख्य स्थानिक ग्रामस्थ, कुठच्याही राज्यातून आलेले ग्रामस्थ आपण पाहिलं असेल की अनेक कलाकार देखील इथं आलेले, हे परराज्यातून आलेले, त्यांना या दहीहंडीचं आकर्षण आहे। बाजूला शाहरुख खान नावाचा एक डायरेक्टर आहे। असे लोक आपल्या सणांसाठी, आपल्या कार्यक्रमासाठी प्रेमापोटी रामदास पाटील साहेबांच्या आयोजनामध्ये इकडे येतात आणि आम्हाला देखील त्याच पद्धतीचा आनंद होतो। आणि महाराष्ट्र सेना प्रत्येक वेळेस भाषा, संस्कृती, सण जोपासण्याचं काम करते।
त्याकरता एक पाऊल सर्वांपेक्षा पुढे आहोत आणि खरंच आनंद आहे. मला वाटतं 5,09,999 हे प्रथम पारितोषिक आहे. आत्तापर्यंत मी लाईव्ह पाहत होतो की आत्तापर्यंत 15 ते 20 पथकांनी हजेरी लावलेली आहे. अजून 15 ते 20 पथक येणार आहेत. त्यामुळे इतका उत्साह गोविंदा पथक जे आहेत त्यांना मनसेच्या दहीहंडीचं विशेष आकर्षण आहे आणि त्यांना पाहण्याकरता देखील आजूबाजूला आपण पाहत आहेत की इतका पाऊस पडत असताना देखील जे लोक उभे आहेत, लहान मुलं, ग्रामस्थ, वयस्कर त्या सणाला आनंद घेत आहेत. त्यामुळे आम्हाला एक अजून उत्सुकता की अजून गोविंदा पथक आपण पाहताय रोडला सगळे आलेले आहेत. भाई काय सांगा, गोविंदा पथक खूप चांगल्या उत्साहामध्ये या सणामध्ये सहभागी झालेले आहेत. थर लावत असताना थोडंसं काळजी, सुरक्षा, आम्ही देखील त्यांची सुरक्षा घेण्याकरता तयार आहोतच. परंतु कुठेही आपल्याला इजा होणार नाही याची प्रथम दक्षता घेतली पाहिजे. सण साजरा झालाच पाहिजे, परंतु कुठेही कुणाला दुखापत इजा होता कामा नये. आणि दुसरं सांगायचा मुद्दा की दहीहंडी हा सण आपला साजरा होईलच, परंतु आपल्या जवळ असलेला एअरपोर्ट, स्वर्गीय दिबा पाटील एअरपोर्ट हे नाव जेव्हा लागेल त्यावेळेस त्याचा आनंद सणा इतकाच आम्हाला असेल. आमचे संदेशभाई ठाकूर, रामदासभाई पाटील यांनी जे आता आंदोलन केलेलं आहे, तेव्हा शासनाने फक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लावलेलं होतं. तिथे आदरणीय स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव सकट बोर्ड लावण्याचं काम हे फक्त आणि फक्त आमच्या या बहादूर पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. खरी हंडी ही आज गोकुळकाची हंडी कुठेच आहे, परंतु भविष्यातली हंडी ही महाराष्ट्र सेना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती स्वर्गीय दिबा पाटलांच्या नावासकट स्थानिक भूमिपुत्रांकरता घेऊन सोडेल एवढंच या